बोला ना सर. हॅलो अनिरुद्ध भाऊ, पेशंट आहे की काय? बोला ना, काय म्हणता? नाही सहज केला होता. पेशंट असेल तर नंतर करतो. नाही नाही, झाला पेशंट. झाला ना? अच्छा अच्छा. काही नाही, सहज केला होता फोन. बरं. हा, सध्या हीट वेव्ह आहे म्हटलं 3-4 दिवस. हीट वेव्ह ना? हा, 3-4 दिवस आहे. हो, सांगितली तसं. हा. हो. त्याला लेकरांना सर शाळेत सोडावं की नाही सोडावं ट्युशनला? ट्युशन दुपारी असते त्यांची 10 ते 2 3-4 वाजता दिवस बघा. नका सोडू. 3-4 दिवस नका सोडू, घरीच अभ्यास द्या. बरं. हा, काही एवढं इसेन्शियल नाही. आज मी 10 वाजता त्यांना जेव्हा सोडायला गेलो ना, पायाला अक्षरशः माझे चटके बसत होते पॅन्ट मधून. हा, त्यासाठीच म्हटलं मी तुम्हाला कॉल आपण केला. एवढे मोठे असून आपल्याला लहान लेकरांना तर फार प्रॉब्लेम होते. अक्षरशः सकाळ पहाटे 6-6:30 ला कडक ऊन पडलं होतं. हो 6 वाजता. तेच तर. हे म्हणजे कधी असं पाहिलं नाही अगोदर. 55 पर्यंत जाणार आहेत म्हणालेत. अरे बापरे, मग ते बाहेर निघू बाहेर शकत नाही निघू माणूस. शकत नाही माणूस. हो ना. 52 डिग्रीच्या पुढे नाही निघू शकत. हा ना. हा. आता इकडून नांदेडला 47 होतं, अकोल्याला 44 होतं. इतकं 47 नसेल हो. अकोला हायेस्ट आहे. मी आज एका स्टेटस पाहिले म्हणून म्हणलं. अच्छा अच्छा. नाही, ते प्रॉपर न्यूज मध्ये कन्फर्म करा. बरोबर. मी तिला न्यूज सांगावं मध्ये लागेल. पाहिलं की अकोल्याने वर्ल्ड रेकॉर्ड तोडलाय काहीतरी. हो, तिला सांगावं लागेल. हा, 3-4 दिवस काही लहान मुलांची ट्युशन जरी बुडाली बरं. तरी काही नाही, घरी आपण अभ्यास घेऊ शकतो. ते आहे म्हणा. हा, कारण एकदा हीट वेव्ह जरी अफेक्ट झालं ना, डेंजर असतं ते. बर. हा, अनप्रेडिक्टेबल प्रोग्नोसिस आहे ते त्याचं. हो ना. काही जणांना जुलाब सुरू होतात, काही जणांना एकदम टेम्परेचर वाढतं. हा ना. हा, उष्माघात, बरोबर. हा. मी वाचलं कुठेतरी मुंबई का पुण्यामध्ये शाळांना सुट्टीच दिली. हो ना. 3-4 आमच्या दिवस हिंगोलीमध्ये एक जण आज हे झालं एक्सपायर हीट वेव्ह मुळे. हो हो, उष्माघाताचा बळी. हो. राईट राईट. हम्म. असं पूर्वी इतकं कधी झालं नाही डेंजर. आता वाटच जाणार हे सगळं. मग ते स्विमिंगचं किती ते किती असतं? स्विमिंग सकाळी 7 ते 8. बरं आहे मग ते. हो. हा, ते चांगलं पहिले टाइम. दुपारी जात होतो 3 वाजता, पण ते स्विमिंग पूल वालाच म्हणला की सकाळी येत जा म्हणून. हा, ऍक्च्युली उन्हाळ्यामध्ये सकाळची स्विमिंग हेल्दी असते, चांगली असते. हो. हिवाळ्यामध्ये प्रॉब्लेम होतो सकाळी, पण उन्हाळ्यात हो. हा. बाकी काय काय म्हणतं, क्लिनिक वगैरे, शॉप? चालू आहे व्यवस्थित. 99. पेशंट आहे वाटतं. चालेल, मग नंतर. झालं बोला. अच्छा, झालं ना. सर काय आतमध्ये असतील? हो. अच्छा अच्छा. तेच मी बऱ्याच जणांना ते मेसेज वगैरे फॉरवर्ड केला होता. बर. बोलून तुम्हाला ठीक आहे. हा, बाकी नवीन अजून काही? बाकी बरं आहे सर. अच्छा अच्छा. हम्म. स्वप्नील कुठे आहे का, गेला बाहेर? स्वप्नील गावाकडे गेलं. गावाकडे गेलाय का? अच्छा अच्छा. हे यतू योहान आपल्याकडे येत नाहीत का क्लिनिक वर कधी? क्लिनिक मध्ये मी एखाद्या ट्युशन आणायला घेऊन जायला गेलो होतो तेव्हा मग आणत असतो घरी दुकानावर. अच्छा अच्छा. हो. ठीक आहे, मी तिला सांगतो आज आता
हीट वेव्ह मुळे लेकरांना 4-5 दिवस पाठवूच नको म्हणून. हा काही गरज नाही का इतकं काही त्यांचं IIT लेवलचं थोडीच असतं काही त्यांचं. हा तेच तर. हा काय घरी आपण आरामात शिकू शकतो तेवढं सिलेबस. तेच तर. हा ना. चालेल काळजी घ्या मग. हो ओके सर. भेटू. हो. बाय बाय.